आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थांब ना प्लीज प्लीज थांब। नशीब काढलंस तू आयुष्यभर सुखी राहता तू। कालपर्यंत तुझ्या लग्नाची चर्चा करणारा हा तुझा बाप मोठ्या मुलीचं लग्न करायचं सोडून त्या निशीचं लग्न करायला निघालाय। ते सुद्धा आपल्याला न सांगता गुपचूप। आई तर सावत्र आहेच ग, पण हा तुझा बाप तुझा राहिलेला नाहीये तारिणी आता। चल सुमी सुमी सुमी, अगं असं काय करतेस? हा, निश्चित काय मला परकी आहे का? लहान बहीण आहे ती माझी। ती जर सुखी असेल ना तर मला जास्त आनंद होईल की नाही? चल माझ्यासोबत आता घरी जायचं। चल मी काय म्हणते, हे सगळं होत राहील पण आपण महत्वाचं बोलूया का? महत्वाचं काय? अहो म्हणजे देण्या घेण्याचं मानपानाचं काय करायचं? हो, हे तर बोलावंच लागेल नाही का? ऍक्च्युली मीच विसरले काका। शंभर तोळे सोनं, येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला चांदीची भेटवस्तू। पाहुणचार तर व्हायलाच हवा, पण जेवण सुद्धा शाही थाटात। आई, आपण हॉटेलचं बिल भरू आणि निघू का? म्हणजे तेवढंच करू शकतो ना आम्ही, म्हणून। अगं 100 तोळे सोनं, चांदीची भांडी आणि शाही थाटात लग्न जमणार आहे का याला? हे बघ, मी काही माझं घर विकणार नाही, सांगून ठेवते। हो हो सुमी, हो हळू। नाही, तेवढंही करायची गरज नाहीये। कारण तुम्हाला काहीच करायची गरज नाही। तुम्ही फक्त तुमची मुलगी लग्न मंडपात घेऊन या, बाकी सगळं आम्ही बघू। बरोबर ना काका? मी जरा गोंधळूनच गेलो होतो। नाही नाही नाही, तुम्हाला काही करायची गरज नाही। आता काय फक्त नारळ। फक्त नारळ आणि मुलगी घेऊन या हॉलमध्ये। काय हो? हो हो।